दुसरा भाग जे नगरसेवक यांनी निवडून देण्यासाठी उभे केले आहेत पैसे देऊन, त्यांना पैसे द्याने मतं घाला म्हणून सांगतायत, सभागृहामध्ये त्यांना बोलता येणार नाही. सभागृहाचा अभ्यास नाही, नगरपालिका ॲक्ट समजत नाही, अधिनियम समजत नाही. एवन सावंतवाडीचा वार्षिक ताळेबंद असतो, अर्थसंकल्प, त्याच्यावरही चर्चा करू शकणार नाही. त्यांना शासन निर्णय म्हणजे काय करणार नाही, जी.आर म्हणजे काय करणार नाही. अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आहेत, कारण त्यांनी फक्त आमच्या बाजूने बोट उभी केली पाहिजे. तुम्हाला बोट उभं करणारी नगरसेवक पाहिजे की त्या सभागृहात प्रशासकीय अभ्यास असलेली नगरसेवक पाहिजे, हे आजच ठरवा. काँग्रेस पक्षाने वकील दिले आहेत, 6 वकील उभे आहेत. माझ्यासारखा एक नगरसेवक म्हणून केलेला अनुभवी माणूस आहे. 10,000कडे जर लक्ष दिलात की 5 वर्ष तुमची फुकट जातील. मी तुम्हाला इथे अगदी विनंतीपूर्वक सांगतोय, कळकळीने सांगतोय, 10,000 घ्या, ते तुमचेच आहेत. 15,000 तुमचेच आहेत, पण मत मात्र योग्य व्यक्तीला द्या.